अ, नमस्कार. मी डॉक्टर रोहिणी जाधव. माझी ओळख मॅडमनी करूनच दिलेली आहे. सर्वात प्रथम डॉक्टर यश वेलणकर सर यांचं खूप खूप धन्यवाद त्यांचे, कारण त्यांनी मला बोलण्याची संधी दिली, हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल. आणि आपल्यापैकी इथे सर्वांना नमस्कार. इथे बऱ्यापैकी डॉक्टर आहेत. तर आता मी माझ्या या विषयाला सुरुवात करणार आहे. तर त्यात काही इम्प्रूव्हमेंट वाटली, काही चुका वाटल्या तर मला सेशनच्या शेवटी नक्की सांगा. अ, आपण विषयाला सुरुवात करूया. माझा आवाज येतोय सर्वांना? हो, येतोय. मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसते सर सर्वांना? हो, दिसते. ओके. तर आपला आजचा विषय आहे गरोदर अवस्था आणि प्रसूतीनंतर येणारे औदासिन्य. याबद्दल एक मिनिट. गरोदर अवस्था ही अगदी प्रत्येक नाजूक फेज असते. या काळात अगदी भावनिक आणि मानसिक स्वतःला गरोदर स्त्रीने स्वतःला जपणं खूप आवश्यक असतं. भावनिक बऱ्याचशा भावनिक मनात वेगवेगळे विचार येत असतात, भावनांचे हिंदोळे येत असतात. तर त्या शारीरिक तर स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे, पण या काळात मनाचीही काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं. कारण एका जीवास आपण घडवत असतो. एका जीवाचं वाढ होत असते आणि त्यावर सुद्धा हे मनाद्वारे शरीराद्वारे पोषण तर होतच, पण बाळाचं मन सुद्धा अ, आईच्या उदरात विकसित होत असतं. त्यामुळे या काळात शारीरिक आणि मानसिकरित्या दोन्हीरित्या काळजी घेणं तेवढंच महत्वाचं असतं. तर सुरुवातीला आता आपण गरोदर अवस्थामध्ये औदासिन्य का येतं? तर शारीरिक बदलांमुळे येतं. सॉरी. शारीरिक बदलांमुळे खूप सारे बदल होतात. हार्मोन्स मध्ये उतार चढाव होतो. त्यामुळे आणि बदल होणं हे गरजेचं सुद्धा असतं. पण कुठेतरी हा बदल स्वीकारला जात नाही. त्यामुळे अ, औदासिन्य येऊ शकतं. तर आपण सुरुवातीला बदल बघूया की काय बदल होतात आणि त्यानंतर त्याचे सिम्पटम्स काय असतात आणि त्यानंतर आपण त्याचे उपाय बघूया. तर गर्भारपण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातले हे महत्वाचे आणि आनंदाचे क्षण असतात. अ, प्रत्येक स्त्रीला या काळात खूप स्पेशल फील होतं. सर्वीकडे आनंदी वातावरण असतं. तर अपत्य प्राप्ती व अपत्य संगोपन ही केवळ एक नैसर्गिक प्रवृत्ती नाही, तर त्याही पलीकडे एक सुसंस्कारित आणि सुफलित अशा जीवाला जन्म घालण्याचे एक हे पवित्र महान कार्य आहे. आणि ते जबाबदारी निसर्गाने स्त्रीला बहाल केली आहे. तर गर्भधारणा होण्यासाठी व्यवस्थित गर्भधारणा होण्यासाठी काही महत्वाच्या अ, गोष्टी असतात, जसं की स्त्रीबीज निर्मिती व्यवस्थित होणं गरजेचं असतं. स्पर्म क्वालिटी चांगली असणं गरजेचं असतं. स्थितीशील गर्भनलिका फॉलोपियन ट्यूब्स ह्या व्यवस्थित असणं गरजेचं असतं. गर्भ रुजण्यासाठी आवश्यक अशी गर्भाशयातील पोषक अंतस्त्वचा म्हणजेच एंडोमेट्रियम ज्याची थिकनेस व्यवस्थित असणं गरजेचं असतं. हार्मोन्सचे प्रमाण हे संतुलित असणं गरजेचं असतं. इत्यादी अनेक गोष्टी गर्भधारणा होण्यासाठी कारणीभूत ठरतात. तर गर्भारपणी आई ही बाळाचे पोषण करत असते. पण हे जे पोषण असते ते फक्त बाळाचे पेशी, अवयव, शरीर क्रिया इतपत विकसित करणे मर्यादित नसते, तर बाळाचे मन देखील आईच्या उदरातच विकसित होत असते. आईचे जे भावनिक विश्व आहे
ते बाळाशी खोलवर संवाद साधत असते. गर्भाशयात बाळावर होणारे परिणाम हे आता अनेक शास्त्रीय प्रयोगांद्वारे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीत किंवा आपल्या आयुर्वेदामध्ये गर्भसंस्काराला खूप महत्त्व दिले गेले. कारण जसं आईची मानसिक आणि भावनिक स्थिती असेल त्याप्रमाणे बाळाचा गर्भात विकसित होत गर्भ विकसित होत असतो. तसेच मोठेपणी होणाऱ्या विविध जी मानसिक आजारांची मूळ कारणे ही गर्भारपणी होणाऱ्या संस्कारात दडलेली असू शकतात, असे आधुनिक मानसशास्त्र सुद्धा आता सांगते. आपण पुढे बघूया की गर्भधारणेनंतर शरीरात काही बदल घडून येतात. तर मुख्यतः जे बदल असतात ते जे की गर्भाशयाची वाढ खूप जास्त प्रमाणात डबल टिबल वाढ ही गर्भाशयाची होते. अं, स्तनांची वाढ या काळात होते. काही हेमॅटोलॉजिकल चेंजेस होतात, म्हणजे की जे रक्तप्रवाह असतो, ब्लड व्हॉल्यूम असतो, तो 50%नी वाढतो. गरोदर बाळाचं पोषण व्यवस्थित होण्यासाठी ब्लड व्हॉल्यूम हा जास्त वाढतो. श्वसन संस्था, गर्भाची वाढ जे 8व्या 9व्या महिन्यामध्ये खूप जास्त होते. तर त्यामुळे काय होतं की श्वासपटलावर दबाव येतो, फुफ्फुसांवर दबाव येतो. त्यामुळे थोडंसंही चालण्याने दम लागणं, अ, यावर दम लागतो. पर पचन हो गए चार और जा रही है पचन वहां तक संस्थेतही ये रिक्शा हमसे 30 40 रुपए लेकर जाए ले जाएगा नया कृपया सर्वांनी आपले ऑडिओ बंद करा. मॅडम म्यूट ऑल करा. ओके सर. आणि पचन संस्थेतही बदल होतात, जसे की प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेशन या काळात होतं. त्यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते आणि ती हालचाल मंदावल्यावर कॉन्स्टिपेशन सारखे त्रास या काळात होतात. किंवा पित्ताचा त्रास, वॉमिटिंग, पित्ताचा त्रास या काळात होतो. चयापचय संस्थेतील बदल होतात. अंतःस्रावी ग्रंथी, बाळाचे पोषण व्यवस्थित व्हावे म्हणून आईच्या रक्तात वेगवेगळे हार्मोनचे सिक्रेशन होतं आणि असे खूप सारे हार्मोनल बदल, हार्मोनचे सिक्रेशन या काळात होत असतं. मूत्र विसर्जन संस्था, मूत्राशयावर दाब आल्यामुळे वारंवार लघवी होणे, स्नायू संस्था, स्नायूंवर सुद्धा स्नायूंची या काळात रिलॅक्सिन नावाचा एक हार्मोन असतो, तो सिक्रिट होतो आणि त्यामुळे काय होतं, स्नायूंची लवचिकता वाढते, स्नायू शिथिल होतात आणि त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी अशी लक्षणं सुद्धा या काळामध्ये दिसतात. आपण आता पुढे बघूया. ही तर आपल्या देशातील प्रत्येक भागाची आहे. माझ्या टीमचं गर्भारपणी होणारे त्रास. गर्भारपणी काय त्रास होतात? तर हेच गर्भारपणी वाढणारा रक्तदाब, प्रेग्नन्सी इंड्युस्ड या काळात काही स्त्रियांना हायपरटेन्शनचा त्रास होतो. मळमळ अथवा उलट्या होणं, वारंवार लघवी होणं, मूत्रमार्गाचा जंतू संसर्ग, कटिबंधाचे स्नायू व स्नायू सांधे व स्नायू यावर दाब आल्याने होणारा त्रास, पोटदुखी, गर्भारपणी होणारा मधुमेह, काही स्त्रियांना जेस्टेशनल डायबिटीस सुद्धा डिटेक्ट होतं. त्यानुसार मग डॉक्टर औषधं सजेस्ट करतात. 7व्या महिन्यानंतर होणारा रक्तस्राव, या सर्व गोष्टी गर्भारपणात हे बदल घडतात. तर हे जे बदल असतात, तर हे बदल प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळे लक्षणं दिसतात. काहींना मळमळ अथवा उलट्या होणं हा त्रास खूप होतो. टॅबलेट घेऊन सुद्धा ही उलट्यांचा त्रास थांबत नाही, मळमळ होतं. सुरुवातीचे 3 महिने हा त्रास होत असतो. त्यामुळे तिची चिडचिड वाढते. अं, किंवा मग कॉन्स्टिपेशनचा त्रास झाला, माइल्ड स्टमक पेन किंवा क्रॅम्प्स किंवा पायांवर स्वेलिंग येणं, हे असे अनेक त्रास होतात आणि त्यामुळे तिचं कुठेतरी मानसिक संतुलन बिघडतं आणि या गोष्टींचा कुठेतरी स्वीकार होत नाही आणि स्वीकार न झाल्यामुळे अ, कारण गरोदरपणात जास्त औषधी गर्भाला जेवढ्या पॉसिबल किंवा ज्या
आवाज येतोय सर? हो, हॅलो. हो, येतोय. येतोय हो येतोय. हो. तर या काळात जास्त औषधी सुद्धा आपण देऊ शकत नाही, त्याचा गर्भावर विपरीत परिणाम होतो. तर त्यामुळे अ, तर या काळात गर्भ स्त्रीला कुठेतरी असं वाटतं की हा त्रास मलाच का होतोय. काही स्त्रियांना अजिबात त्रास झालेला नसतो. तर मलाच का होतोय. तर अशा ज्या लक्षणे असतात त्यांचा कुठेतरी स्वीकार होत नाही. मग त्या संवेदना भावनांच्या स्वरूपात व्यक्त होतात. किंवा त्याचा परिणाम स्वतः गर्भास्त्रीवर होतो, गर्भाशयावर होतो. अम, अ, त्या बाळावर सुद्धा, गर्भात वाढणाऱ्या बाळावर सुद्धा हा परिणाम होतो. गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावर आणि नातेसंबंधावर सुद्धा याचा परिणाम होतो. तर आता आपण पुढे बघूया. शरीरातील अंतस्त्राव म्हणजे जे की हार्मोन सिक्रिशन जे शरीरामध्ये होतात, विचार, भावना, वर्तणूक या सर्वांचे नियमन करणारे मेंदूतील केंद्रस्थान म्हणजे हायपोथॅलामस. हायपोथॅलामसद्वारे आपल्या हार्मोन्सचे सिक्रिशन, विचार, भावना, वर्तणूक हे सर्व नियमन केल्या जाते. त्याचे नियंत्रण केल्या जाते. तर जे गर्भारपणास आधारभूत ठरणारे जे हार्मोन्स असतात, जसे की गर्भाला वाढवणारे हार्मोन्स, ग्रोथ हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, प्रोजेस्टेरॉन, प्रोलॅक्टिन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, तर याचे नियंत्रण हायपोथॅलामस द्वारा केले जाते. ही असते एचपीओ ऍक्सिस म्हणजे हायपोथॅलामस पिट्युटरी ओव्हॅरियन ऍक्सिस. तर जर तणावजन्य परिस्थिती असेल तर ही तणावजन्य परिस्थिती शारीरिक बदलांमुळे होऊ शकते किंवा अति वाढलेले वजन किंवा चुकीची दिनचर्या इत्यादी कारणांमुळे किंवा प्रेग्नन्सीमध्ये अपेक्षा वाढतात की माझ्यासाठी, गरोदर स्त्रीला वाटतं की माझ्यासाठी अ, तिच्या अपेक्षा वाढतात की या गोष्टी करायला पाहिजे. त्यामुळे काय होतं की तणावजन्य परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळे ह्या एचपीओ ऍक्सिसचं संतुलन बिघडतं आणि त्या भावनांचा परिणाम शरीरातील हार्मोन्सची पातळी कमी जास्त होण्यात होते. आणि त्याच्यामुळे ह्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे एचपीओ ऍक्सिस वर परिणाम होतो. हार्मोन्सचे प्रमाण वाढते आणि त्याचा परिणाम गर्भावर होतो. गर्भावर काय परिणाम होतो? गर्भाशयाला व गर्भाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या पोकळ्या आकुंचन पावतात. त्यामुळे कुणाचा तरी आवाज येतोय सर मध्ये. हा, तुम्ही म्यूट ऑल पार्टिसिपंट असा एक हा असतो. मिळतोय का तुम्हाला तो ऑप्शन, म्यूट ऑल पार्टिसिपंट्स? एक मिनिट सर. हॅलो, जाधव सर, प्रल्हाद जाधव, तुमचा ऑडिओ सुरू आहे. केलंय आता मी सर्वांना. तर या तणावग्रस्त परिस्थितीमुळे गर्भाशयावर परिणाम होतात. तर गर्भावर परिणाम होतात, जसे की गर्भाशयाला व गर्भाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या पोकळ्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्त पुरवठ्यात घट होते व बाळाची जी गर्भाशयातील वाढ असते ती खुंटते. काही वेळा रक्तस्राव, गर्भपात सुद्धा होतो. अतिताणामुळे बाळाच्या हृदयाची गती देखील खूप वाढते आणि शारीरिक बदलामुळे देखील हा तणाव येतो. तर या जसे की स्ट्रेस आणि टेन्शन, तणावग्रस्त परिस्थिती असेल किंवा गर्भार स्त्रीला तिच्या ज्या भावनिक जे भावना आणि विचार यांचे जर नियंत्रण करता नाही आले तर त्याचा परिणाम अ, गर्भावर होतो. जसं की मी अगोदरच सांगितलं, जे प्लॅसेंटा थ्रू हा पूर्ण 9 महिने बाळाला पोषण करणारा हा प्लॅसेंटा थ्रू
जे स्ट्रेस रिलेटेड हार्मोन्स असतात, जे कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालिन, ते बाळापर्यंत सुद्धा जातात आणि त्याचा विपरीत परिणाम बाळावर होतो. जसे की इम्युनिटी व्यवस्थित डेव्हलप होत नाही, अशा ब्रेन डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही, एंडोक्राईन सिस्टीमवर, एंडोक्राईन ग्लँड्सवर याचा परिणाम होतो. त्यामुळे या काळात गर्भार स्त्रीने शारीरिक आणि मानसिकरित्या अ, सशक्त असणं खूप गरजेचं असतं. जसे की अकॉर्डिंग टू रिसर्च, जर स्ट्रेस आणि टेन्शनमुळे 30 ते 78% स्त्रियांमध्ये अबॉर्शनची लक्षणे, अबॉर्शन झालेले दिसून आले, किंवा स्ट्रेस आणि टेन्शनमुळे प्री मॅच्युअर डिलिव्हरी सुद्धा होते. अ, तर अजून स्ट्रेस फॅक्टरमुळे काय होतं, तर जन्माला येणारी मुलं अतिशय भित्रट, इम्पल्सिव्ह, परिस्थितीला सामोरे जाण्यास भावनिक अक्षमता असणारी असतात. व्यस व्यसनाधीनतेचे प्रमाण अथवा मानसिक आजारांचे मूळ हे गर्भाशयातील संस्कारात दडलेले असते असे आजचे विज्ञान सुद्धा मानते. तर म्हणूनच ही जी H2O ऍक्सिस मी मागे तुम्हाला सांगितली, त्याचे संतुलन नीट साधण्यासाठी आपले विचार, भावना यांचे नियंत्रण साधता येणं खूप महत्वाचं आहे. या काळात गर्भार स्त्रीने तिचे विचार आणि भावना यांचं नियंत्रण तिला जमलं तर हा प्रवास अगदी सुखकर होतो. तर त्यासाठीच इथे आपली सत्वावधी चिकित्सा खूप छान काम करते. त्याची मला खूप मदत होते, ज्या माझ्याकडे स्त्रिया येतात ही लक्षणे घेऊन. जसे की डिप्रेशन, कॉमन सिमटम्स डिप्रेशनची काय असतात प्रेग्नन्सीमध्ये, की खूप सॅड वाटणं, किंवा रडायला येणं सारखं, किंवा रेस्टलेसनेस, ट्रबल इन स्लीप, झोप व्यवस्थित लागत नाही, किंवा खूप कधी भूक लागते तर कधी लागत नाही, किंवा काहीच करण्याचा मूड नसतो, कोणतेही काम करण्याचा मूड नसतो. असे अनेक लक्षणं या काळात दिसतात. तर इथे आपली सत्वावधी चिकित्सा कशी हेल्पफुल ठरते, तर मेनली साक्षी ध्यान अ, मध्ये, जे की गरोदर स्त्रीला त्रास होत असतो, वोमिटिंग झालं, पाठदुखी, कंबरदुखी, कधी कधी पायाला स्वेलिंग येते, तर या काळामध्ये औषधे देऊनही जर किंवा औषधांचे लिमिटेशन्स येतं आणि औषधे देऊनही वॉमिटिंग सारखा त्रास बरा होत नाही, तेव्हा साक्षी ध्यानाद्वारे काही पेशंट मध्ये मी रिझल्ट दिसलाय की त्यांची ही लक्षणं कमी झाली, त्यांची तीव्रता सुद्धा कमी झाली. त्याच्यामध्ये त्यांना मी वारंवार वर्तमानात लक्ष आणून त्यांना त्या संवेदनांकडे, शरीराकडे लक्ष देण्यास सांगितले. अ, या प्रकारे साक्षीदान आपण गर्भार स्त्रियांना सांगू शकतो. दुसरं म्हणजे करुणा ध्यान. करुणा ध्यानमुळे काय होतं की हॅपी हार्मोन्स ब्रेनमध्ये रिलीज होतात. जसे की सकारात्मक त्यांना राहण्यासाठी आपण सांगू शकतो. सकारात्मक एका प्रकारे बाळाशी गर्भसंवाद करा, त्यांना हे करुणा ध्यानाद्वारे आपण सांगू शकतो. जसे की माझ्या बाळाचा विकास गर्भामध्ये चांगला होत आहे, त्याचे सगळे अवयव व्यवस्थित विकसित होत आहेत. या प्रकारे एक प्रकारे गर्भसंवाद आपण त्यांना करुणा ध्यानाद्वारे सांगू शकतो. आणि विचार येणं आणि विचार करणं यातील फरक त्यांना समजून सांगणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण या काळात खूप हार्मोन्स बदलामुळे, जसे की प्रेग्नन्सीच्या सुरुवातीसच HCG हार्मोन रिलीज होतो, ह्युमन कोरियानिक गोनॅडोट्रोपिन. त्याच्यामुळे काय होतं, खूप सारे मूड स्विंग्स होतात, चिडचिड होते, किंवा मग खूप वेगवेगळे विचार येतात. जसे की जर कौटुंबिक वातावरण व्यवस्थित नसेल, किंवा काळजी घेणारं कुणी नसेल, किंवा अपेक्षा वाढतात या काळात, तर हे जे विचार, अनेक जे विचार येतात की काही स्त्रिया सांगतात की माझी कुणी काळजी घेत नाहीये, किंवा मला काही पदार्थ, नवीन पदार्थ खावेसे वाटतायत, ते करून मिळत नाहीयेत, अशा प्रकारे. तर त्यांना आपण इथे हे सांगू शकतो की विचार येणं आणि विचार करणं यातील, म्हणजे हे जे विचार येत आहे, कोणत्या विचारांना महत्त्व द्यायचं, कोणत्या विचारांना नाही द्यायचं, यातील फरक आपण त्यांना समजावून सांगू शकतो. आणि त्यामुळे अ, त्यांची मानसिक
आरोग्य चांगले होण्यास सुद्धा मदत होईल. आणि अशा प्रकारे हे सत्ववजय चिकित्साचा आपण इथे उपयोग करू शकतो. जसे की पंचकोश कल्पना, म्हणजे मनावर तर काम करायचंच आहे या काळात, पण शारीरिक आणि शारीरिक जे त्रास होत असतात, जसे की अ, शरीराची हालचाल करणं तेवढंच महत्वाचं असतं. जसे की आपण सर सुद्धा हे पंचकोश एक्सप्लेन करतात, तर मी इथे थोडक्यात एक्सप्लेन करते. अन्नमय कोश म्हणजे आपलं अस्थि मांसमय शरीर. प्राणमय कोश म्हणजे प्राणशक्तीचे जे वहन होते आपल्या नाडीद्वारे, म्हणजे ऑक्सिजन सप्लाय जो होतो. मनोमय कोश, सर्वात जास्त व्याधी ह्या मनोमय कोशामध्ये होत असतात. तर हा मनोमय कोश म्हणजे आवड निवड, रागद्वेष या सगळ्या भावना या मनोमय कोशामध्ये येतात. विज्ञानमय कोश, जे की मी म्हणजे माझं फक्त शरीर नाही, तर याही पलीकडे अ, अ, हे विज्ञानमय कोश झाला. आणि आनंदमय कोश म्हणजे ह्या कोशापर्यंत मी अजून इथपर्यंत मला फक्त याबद्दल माहिती आहे. अ, आनंदमय कोश म्हणजे की आपण सगळं काही आनंद मिळवण्यासाठी करत असतो, पण आपलं जे बेसिक नेचर आहे ते आनंदी असणं हे बेसिक नेचर. अर्थातच याचा मला अनुभव नाहीये, पण हे मी कुठेतरी वाचलेलं होतं. सर करेक्ट मी इफ आय एम रॉंग. होय होय, बरोबर आहे, बोला ना. हो. तर अन्नमय कोश, तर गर्भार स्त्रीने या 3 कोशांवर तरी काम करायला हवं. सुरुवातीचे जे 3 कोश असतात, ज्यामुळे तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही चांगलं राहील. आणि स्वतः तिने जर ह्या कोशांवर विजय मिळवला, तर ती अर्थातच आपल्या बाळालाही ते पास ऑन करेल, ते संस्कार ते ती बाळामध्ये घडवेल. अन्नमय कोश, तर त्याच्यासाठी काही शारीरिक व्यायाम असतात, जसे की जे गर्भारपणात केले जातात. आसन, मुद्रा, क्रिया, वेगवेगळे आसन असतात, किंवा सूक्ष्म व्यायाम, ज्याच्यामुळे या आसनामुळे सुखप्रसूती होण्यासाठी मदत होते. बॉडी नॉर्मल डिलिव्हरीसाठी तयार होते. बॉडीचे सर्व हार्मोन संतुलित त्याच्यामुळे राहतात. प्राणमय कोशामध्ये आपण प्राणसाधना करू शकतो, म्हणजे जसे की प्राणायाम, अ, भ्रामरी, शीतली, सितकारी, अनुलोम विलोम असे प्राणायाम आपण अ, त्याच्यामुळे गर्भालाही याचा फायदा होतो. आणि या काळात जसं पित्ताचा वगैरे त्रास होतो, तर शीतली वगैरे हे जे प्राणायाम आहेत ते त्याच्यामुळे शरीरामध्ये शीतलता उत्पन्न होते, तर याचाही फायदा होतो गर्भारपणात. आणि मनोमय कोश, ज्याच्यामध्ये की सगळे व्याधी उत्पन्न, जास्तीत जास्त व्याधी इथनं सुरू होतात, इथून उत्पन्न होतात. म्हणजे मनोमय कोशात निर्माण झालेल्या भावना त्या प्राणशक्तीच्या वहनात, म्हणजे प्राणमय कोशात प्राणशक्तीच्या वहनात अडथळा आणतात. आणि मग अन्नमय कोशामध्ये शारीरिक दोष आणि आजार निर्माण करतात. त्यामुळे मनोमय कोशावर काम करणं तेवढंच महत्वाचं आहे. मग मनोमय कोशामध्ये आपली सत्वावजय चिकित्सा येते. त्याच्यामध्ये अजून मंत्र जप येतो, पण मंत्र जप करताना मंत्राचा अर्थ माहित समजून घेणं तेवढंच गरजेचं असतं. भक्ती योग सुद्धा आहे. असे वेगवेगळे याच्यात आहे. आणि विज्ञानमय आणि आनंदमय कोशामध्ये प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, तो या विषयावर, म्हणजे हे 3 महत्वाचे कोश असतात ज्याच्यावर गर्भार स्त्रीने काम केलं पाहिजे. यालाच आपण गर्भसंस्कार, आयुर्वेदात गर्भसंस्कार याला म्हटलेलं आहे. तर अशी जी म्हणजे जेव्हा ही साधना एक गर्भार स्त्री करते, जेव्हा ती तिच्या मनावर, म्हणजे तिच्या भावनांवरती विचार भावनांवरती नियंत्रण आणते, किंवा तिचं शरीर सुदृढ असतं, तेव्हाच ती एकाच सुदृढ बाळाला जन्म देते. आणि त्याचा फायदा पुढे प्रसूतीनंतरही, जर ती स्वतः गरोदर स्त्रीची अ, मानसिक आणि शारीरिक हेल्थ चांगली असली, तरच ती एका तिच्या बाळावरही चांगले संस्कार घडवू शकते असं मला वाटतं. अ, आणि प्रसूतीनंतर जर गर्भारपणात या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित आसन, मनावर काम केले, तर शक्यतो ही स्थिती पोस्टपार्टम डिप्रेशन येत नाही. पण काही वेळा
काय होतं की न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे किंवा हार्मोनल, या काळातही खूप हार्मोन्स बदलतात. जेवढे हार्मोन्स प्रेग्नन्सीमध्ये वाढलेले असतात ते अचानक कमी होतात, त्यामुळे मूड स्विंग्स होणं, या काळात अजूनही सिमटम्स दिसतात की हेअर लॉस होणं किंवा कॉन्स्टिपेशन, वजनल ब्लिडिंग होते, नाईटला स्वेटिंग, या काळात स्वेटिंग जास्त येते फिडिंगच्या वेळेस, किंवा शरीराचा आकार बदलतो, बांधा बदलतो. त्यामुळे कुठेतरी एक स्वतःविषयी कॉन्फिडन्स कमी होतो, अ, किंवा सेल्फ केअर न केल्यामुळे. तर काय सिमटम्स असतात पोस्टपार्टम डिप्रेशनचे ते आपण आता बघूया. जसे की सतत कशाची तरी भीती वाटणं, बाळाची सतत काळजी वाटणं, मी ऍज अ मदर त्याला चांगलं वाढवू शकेल का, मी माझ्या बाळाला चांगले संगोपन करू शकेल का, असे विचार येणं, सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो, इरिटेशन जास्त होतं, फ्रस्ट्रेशन, चिडचिड होते, किंवा विस्मरण पण या काळात खूप होतं. गोष्टी विसरल्या जातात. अ, ह- अ, असे सुद्धा विचार येतात की मी बाळाला किंवा स्वतःला हार्म करेल, असे सुद्धा विचार येतात. आता माझ्याकडे ज्या पेशंट येतात त्या स्वतः सांगतात की मला सुसाईड करावं वाटतं, काहीच करावं वाटत नाही, कशातच मन लागत नाही, असे अनेक सिमटम्स त्यांच्यामध्ये दिसतात. इम्पॅक्ट ऑन डिप्रेशन, तर डिप्रेशनचा इम्पॅक्ट ब्रेस्ट मिल्क सप्लायवर सुद्धा होतो. तर तो कसा होतो, डिप्रेशनमुळे काय होतं की कॉर्टिसॉल हार्मोन, जो स्ट्रेस हार्मोन आहे, तो रिलीज होतो, आणि तो मिल्क सप्लाय थ्रू बेबीमध्ये जातो. बेबीमध्ये ते कॉर्टिसॉल हार्मोन इंटेस्टिनल ट्रॅक मध्ये गेल्यानंतर ते बेबी सुद्धा इरिटेट होतो, क्रँकी होतो, आणि त्यामुळे कॉर्टिसॉलमुळे तर मिल्क सप्लाय कमीच होतो, पण जर बाळाने जर दूध कमी प्रमाणात घेतलं तर त्यामुळेही अ, अ, अजून मिल्क सप्लाय कमी होतो. आणि यात दोन प्रकार असतात, पोस्टपार्टम डिप्रेशन आणि बेबी ब्लूज, असे दोन प्रकार असतात. जे बेबी ब्लूज असतात ते सुरुवातीला 1 ते 2 वीक्स मध्ये दिसतात, आणि ते आपोआप त्यांची लक्षणे आपोआप कमी होतात. पण जे पोस्टपार्टम डिप्रेशन असतं त्याची लक्षणं साधारण 4 महिने किंवा 1 वर्षापर्यंत सुद्धा दिसू शकतात. तर बेबी ब्लूज मध्ये काय तर अँक्शियस होणं किंवा इम्पेशंट होणं, रडायला येणं, अशा गोष्टी होतात. ते साधारण अतिजागरण वगैरे झाल्यामुळे होतं. पण पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये कंटिन्यू होपलेसनेस, म्हणजे अगदी औदासीन्य येतं या काळामध्ये, जसे की कॉन्सन्ट्रेट होत नाही, किंवा अँक्शियस किंवा पॅनिक अटॅक सुद्धा येऊ शकतात, किंवा होपलेसनेस वाटतं, ओव्हरवेल्म वाटतं, नेहमी चिडचिड होते, किंवा कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखं वाटतं. या गोष्टी पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये जाणवतात. आणि त्याच्यानंतर आपण बघूया की पोस्टपार्टम डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे. तर बिल्ड अ सेक्युअर बॉन्ड विथ युअर बेबी, मेंटेन सेल्फ केअर. सेल्फ केअर, स्वतःची, आपण बाळाची काळजी घेतो, प्रसूतीनंतर बाळाची काळजी घेतल्या जाते, पण कधी कधी स्वतःची काळजी घेणं अ, अ, स्त्री विसरते. तर त्यामुळे स्वतःची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं असतं, कारण या काळात दोषांचा इम्बॅलन्स झालेला असतो, वात दोष खूप वाढलेला असतो, आणि स्वतः अ, सुरुवातीचे 6 आठवडे तरी, 6 किंवा 8 आठवडे स्वतः, म्हणजे जे आयुर्वेदानुसार जी अ, सुतिका परिचर्या सांगितलेली आहे तिचे पालन करणं सुद्धा गरजेचं असतं. अ, कारण या काळात प्रसूतीनंतर जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर अ, खूप सारे वातदोषाचं सर्वच दोषांचं इम्बॅलन्स होतं, आणि या काळात जर व्यवस्थित काळजी घेतल्या गेली नाही तर आयुर्वेदात असं सांगितलंय की या काळात, ह्या सुरुवातीचे 40 दिवस, जे सुतिका परिचर्याचे 40 दिवस असतात, ते पुढं एका स्त्रीचे 40 वर्ष डिसाईड करतात. म्हणजे हे 40 दिवस जर व्यवस्थित काळजी घेतली तर तिचं जे बॉडी आहे ती व्यवस्थित हील होते,
आणि संधिवात यासारखे आजार सुरू होत नाहीत. त्यामुळे या काळात सेल्फ केअर तेवढीच गरजेची असते. हा, तर पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी बाहेर पडण्यासाठी काय काळजी घ्यावी? तर एकतर बेबी सोबत बॉन्ड बिल्ड करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे जेव्हा फिडिंग करतायत तेव्हा माइंडफुलनेसनी फिडिंग करणं, बाळाकडे लक्ष देऊन त्याच्याशी संवाद साधून फिडिंग करणं गरजेचं असतं. स्वतःची काळजी घेणं, थोडीफार एक्सरसाइज वॉकिंग वगैरे करणं, आणि माइंडफुलनेस. माझ्याकडे ज्या पेशंट येतात त्यांना मी माइंडफुलनेस प्रॅक्टिसेस सांगते आणि त्याच्यामुळेच त्या त्यांची सर्व लक्षणे, त्यांची तीव्रताही कमी होते आणि अ, 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 वारंवारताही कमी होते. जसे की मी त्यांना साक्षीध्यान, जर अँझायटी असेल तर साक्षीध्यान सजेस्ट करते. सजग माइंडफुलनेस ऍक्टिव्हिटी, म्हणजे जे काही करता येते माइंडफुली करा. यामुळे बरेचशी त्यांची लक्षणं कमी होतात. आणि जर खूपच त्रास होत असेल तर बाळाचं करण्यासाठी दुसऱ्यांची मदत घेणं तेवढंच गरजेचं असतं. स्वतःहून या काळात म्हणजे बाळाचं सगळं मीच केलं पाहिजे हा हट्ट पण कधी कधी त्याच्यामुळेही अ, अ, त्याच्यामुळेही काय होतं की अ, एका स्त्रीचीच ओढाताण होते आणि त्यामुळे अ, अजून इम्बॅलन्स होतात. तर हे झालं पोस्टपार्टम डिप्रेशन बद्दल. अ, अ, हॅलो सर, आवाज येतोय? हो, येतोय. अ, माझं सांगून झालंय सर सर्व आता. छान छान, धन्यवाद. आता यामध्ये काही वैद्य सहभागी झालेले आहेत ओके. आणि त्यांचे जर काही अनुभव असतील गर्भिणी अवस्था आणि प्रसूतीनंतर येणारी औदासिन्य, चिंता, अस्वस्थता याबद्दल अन्य कोणी वैद्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल किंवा अनुभव शेअर करायचे असतील तर अवश्य करा. डॉक्टर मेधा कुलकर्णी, तुम्ही काही बोलणार आहात का? अ, हो सर, मी बोलू शकते इथे. छान. अ, हम्म. आजकाल म्हणजे आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये एकूणच लग्नाचं वय पण वाढलेलं आहे आणि त्याच्यानंतर मूल होण्यासाठी सुद्धा बरेचसे त्यामुळे मूल होण्यासाठी बराच प्रयत्न पण केला जातो. म्हणजे थोडंसं वेळ लागतो आणि या सगळ्याचा ताण खूप येतो. म्हणजे स्ट्रेस हा फॅक्टर फार असतो एकतर. आणि त्या सगळ्या ह्याच्यामुळे एन्झायटी वाढलेली आणि आता जे मॅडमनी सगळी लक्षणं सांगितली ती वाढलेली दिसून येत. आणि त्याचबरोबर त्यांना सुट्टी, जरी भारतामध्ये गव्हर्नमेंटने 6 महिन्याची सुट्टी आपल्याला दिलेली असते, म्हणजे सुतिका अवस्थेसाठी म्हणून, पण बाकी प्रायव्हेट कंपन्यांमध्ये ती सुट्टी मिळत नाहीत. आणि आजकाल म्हणजे बहुतांशी मुली ज्या आहेत त्या काम, कुठल्या कुठल्या स्वरूपाचं काम हे करतच असतात. तर या सगळ्या ताणाचा परिणाम होऊन त्यांची मानसिक स्थिती ही खालावलेली दिसून येते या काळामध्ये विशेषत्वाने. आणि त्यानंतर परत त्या मुलाला सांभाळण्यासाठी पाळणाघरात ठेवणं किंवा याच्यामुळे सुद्धा या त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो. तर या सगळ्या बघा गोष्टींचा विचार केला तर मला वाटतं की गर्भसंस्कार जे आयुर्वेदात सांगितले त्याच्या जोडीलाच योगासनांचा उपयोग आणि आपल्या सत्वावजय चिकित्सेचा उपयोग त्या ठिकाणी मॅडमनी जसं सांगितलं की सजग म्हणजे साक्षी ध्यान आणि रिलॅक्सेशन टेक्निक्स याचा उपयोग आपण नक्कीच त्याचा मदत होते. आणि मी माझ्या काही संबंधित ज्या काही माझ्या स्त्रिया होत्या, माझा विषय नाही आहे म्हणजे हा स्त्री रोग आणि हे प्रसूती, पण स्वस्थताशी संबंधित असल्यामुळे मी या पद्धतीचे अ, या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे योगाचं रिलॅक्सेशन आणि हे प्राणायाम जे मॅडमनी मगाशी सांगितलं प्राणायाम कोशासाठी. आणि त्याचबरोबर आता मी सत्वावजयमध्ये आत्ताच मी हे झालेली आहे, त्यामुळे त्याचाही उपयोग निश्चितच होईल हे मला वाटतं याच्यामध्ये. थँक्यू सर. धन्यवाद, धन्यवाद मॅडम. आणि कोणाला बोलायचं आहे का? डॉक्टर तनुजा तर मी एक पूजा माझा मांढरे. अनुभव सांगते. हो, सांगा. माझा एक अनुभव सांगते. हो हो, सांगा. गर्भिणी
गर्भिणी छर्दीमध्ये खूप औषधं गर्भिणी घेत असते, पण बऱ्याचदा त्यांची छर्दी तरी सुद्धा उलटी होणं हे लक्षण कमी होत नसतं. तर मला ही चिकित्सा वापरून दोनदा खूप छान अनुभव आला. पहिली जी गर्भिणी छर्दीची रुग्ण होती, गर्भिणी होती, ती माझी सत्वजेचीच पहिली केस होती. तर तिला पहिला जो मुलगा होता तो अपंग होता आणि त्याचा एवढा स्ट्रेस त्या बाईवर होता की त्याच्यामुळे कितीही औषधं घेतली तरी तिला छर्दी कमी होत नव्हती. मग एवढी सगळी औषधं शहराच्या ठिकाणी घेऊन माझ्याकडे आल्यावर मी अजून काय देणार म्हणून मी जेव्हा विचारलं, तेव्हा मग विचारलं तुला कसला ताण आहे, तेव्हा सगळं ती जेव्हा नवरा बायको बोलली की आमचा पहिला मुलगा असा आहे, त्याच्यावर जेव्हा ह्या चिकित्सेतील काही गोष्टींचा मी त्याला साक्षी द्यान, म्हणजे बॉडी स्कॅन करायला किंवा करुणा ध्यान करायला आणि विशेष करून वर्तमानात राहायला, हे जेव्हा शिकवलं तेव्हा एकाच गोळीत तिची छर्दी कमी झाली. हा माझा मोठा पहिला अनुभव होता. तर आता दुसरा अनुभव असा होता की 8 वर्षानंतर गर्भधारणा झाली. त्यांना IVF सजेस्ट केलेलं होतं. अतिशय गरीब शेतकरी कुटुंबातली ती गर्भिणी होती. परंतु अजून 6 महिने थोडे पैसे साठवून करूया असं म्हणेपर्यंत त्यांना कन्सिव्ह झाले आणि गर्भधारणा झाली. आणि छर्दी एवढी जोरात होती की ते जात होते शहराच्या ठिकाणी, तिथे प्रत्येक वेळी उलटीसाठी गेली की सलाईन लावून ऍडमिट व्हायची आणि मग ते जे काही बिल होतं ते त्यांना आर्थिक त्यानं ताण होता. आणि त्याच्यानंतर ती जेव्हा आली तेव्हा मी त्यांना विचारलं त्यांच्याशी, अशा वेळी म्हणजे पेशंटशी खूप वेळ बोलायला लागतं हेच खूप महत्वाचं आहे. तर त्यावेळी त्यांनी जे सांगितलं की प्रत्येक वेळी एवढे पैसे कसे आणणार आणि त्याचा ताण तिच्यावर खूपच होता. रात्री झोपेतून जाग आली तरी मला तेच आठवतं की कसं होईल, डिलिव्हरी पर्यंत माझं आर्थिक नियोजन कसं होईल. मग त्यावेळी आर्थिक बाबतीत आणि मानसिक बाबतीत दोन्ही बाबतीत जेव्हा तिला धीर दिला गेला तिचं समजून घेऊन, तेव्हा तिची छर्दी बरीच कमी झाली. हे दोन खूप चांगली उदाहरणं गर्भिणी छर्दीतली माझ्याकडे, म्हणजे मी तर सांगू शकते. त्यामुळे आपल्या चिकित्सेचा ह्यावेळी त्यांचा जो मानसिक ताण असतो तो कुठल्या प्रकारचा आहे तो ओळखून त्याप्रमाणे त्यांना धीर देणं आणि आपली चिकित्सा करणं, सत्वाची चिकित्सा करणं हे खूप उपयोगी ठरतं असं मला तरी वाटतं. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर पूजा मालपेकर. डॉक्टर पुष्पा गायकवाड, तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये काम करता आणि त्यामुळे ANC हा गव्हर्नमेंटच्या याच्यात एक महत्वाचा भाग असतो. त्यामध्ये आपल्याला हे सत्वावजय चिकित्सेतली काही तत्व अप्लाय करता येऊ शकतात का? ANC आता लोकांना म्हणजे गर्भिणींना सुद्धा त्याचं महत्व हळूहळू पटायला लागलेलं आहे. ब्लड प्रेशर तपासणं, त्यानंतर HB तपासणं. तर हे जसं शारीरिक तपासण्या करतो तसं मानसिक स्वास्थ्याची तपासणी, म्हणजे ती अस्वस्थ आहे का, तिच्यावर कोणते ताण अधिक आहेत का, याबाबत आपण काही इनिशिएटिव्ह घेणं खूप आवश्यक आहे. तर तुम्ही काही याबाबत शेअर करू शकता का? हो सर, हा विषय माझ्या पण डोक्यात ऑलरेडी आलेला आहे. कारण गर्भधारणेपूर्वी जसं शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ पाहिजे, तसं गर्भधारणा झालेली असल्यानंतर आणि आफ्टर प्रसूती म्हणजे नंतरच्या काळामध्ये PNC पिरियडमध्ये हार्मोनल चेंजेस आपण म्हणतो, पण त्यांच्यामध्ये जे बिहेवियरल बदल होतात, म्हणजे वागणूक आहे किंवा तिला एक स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते, काही पथ्य पाणी वगैरे सांगितलं जातं आणि डॉक्टरांकडनं बऱ्याच वेळेस काही खाल्लं तरी चाललं असं म्हणतात आणि घरातले वेगळं स्ट्रेस आणतात. म्हणजे त्यांना असं मी बऱ्याच अशा बघितलेल्या आहेत की सतत कंटाळून गेलेले आहे की हे नको खाऊ ते नको खाऊ म्हणणाऱ्या, पण त्यातलं का खायचं नाही किंवा का खायचं हे त्यांना कुणी समजून सांगत नाही. मग तो एक स्ट्रेसचा प्रॉब्लेम होतो. दुसरं असं आहे की ब्रेस्ट फिडिंग मध्ये पण त्या थोडंसं बाळाचं आणि आईचं जे कोपिंग व्हायला पाहिजे ते होत नाही बऱ्याच वेळेस. कारण एकतर उशिरा बाळ झालेलं असतं किंवा एकदम अति लवकर पण आहे बऱ्याच जणींचं. खेड्यामध्ये मॅट्रिकला असतानाच बऱ्याच जणींची लग्न होतात, जे जरी वय जास्त सांगत असले गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये तरी ते कमी, आता थोडं प्रमाण कमी झालंय पण आहेच. म्हणजे त्या काळामध्ये ती आई व्हायची त्याची हे नसते, मानसिक स्थिती नसते
आणि जास्त वय झाल्यानंतर पण नसते सर, कारण त्यांच्या डोक्यामध्ये जास्त भीती किंवा अति प्रश्न असतात. की ते त्या मॅटर्नल पिरियडला ते सामोरं जाताना तणावाला सामोरं जात असतात. आणि ते मग लोक काय म्हणतात की ठीक आहे, बाळ झालं तर खुश असतील, असं होतं म्हणजे खूप दिवसानंतर झाल्यानंतर. पण त्यांच्या मनात जो ताण झालेला असतो तो बाहेर पडत नाही, तो स्ट्रेस होतो. मग त्याचा परिणाम बाळावरती पण होतो, आईवरती होतो, म्हणजे फॅमिलीवरती होतो. तर तुम्ही म्हणताय जसं इव्हॅल्युएशन आहे ते एएनसी पिरियड मध्ये पण व्हायला पाहिजे, पीएनसी पिरियड मध्ये पण व्हायला पाहिजे. म्हणजे अराउंड जे मॅटर्नल लाईफ आहे, अप टू 2 इयर्स पर्यंत बेबीला फिडिंग करेपर्यंत देखील त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याचा कुठंतरी विचार होऊन आणि नक्कीच ह्याच्यामध्ये सत्वावजय चिकित्सेचा खूप फायदा होईल. कारण आपण सांगतो त्यांना की स्वतःकडे लक्ष दे, पण ते कसं द्यायचं, तर त्याच्यातला एक पार्ट म्हणजे सत्ववजय चिकित्सा हे 100% आहे सर. थँक्यू डॉक्टर. आणि कोणी बोलू इच्छित असेल तर अवश्य बोला, अन्यथा मी समारोप करतो. डॉक्टर अकमार सर, समिधा मॅडम जॉईन आहेत, डॉक्टर तनुजा, तुम्हाला काही बोलायचं आहे का? नसेल तर आपण समारोपाकडे जाऊया. एक अनुभव शेअर करू इच्छिते सर. हा, करा ना. हा, माझी एक पेशंट होती, पोस्ट डिलिव्हरीची केस होती. थोडीशी कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी झाली तिची. म्हणजे त्याच्यामुळे फायनान्शियली आणि फिजिकली दोन्ही दृष्टीने ती खूप डिप्रेस्ड होती. आणि त्याच्यामुळे ती बाळाकडे लक्षच देत नव्हती. आणि त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे म्हणजे इव्हन ती त्याला घेत सुद्धा नव्हती. तर आपल्या सत्वावजय चिकित्सेच्याच माध्यमातून म्हणजे तिचं काउन्सिलिंग, बोलणं, धीर देणं हा सगळा तर भाग होताच. प्लस तिला आपलं हे करुणा ध्यान मी तिच्याकडनं करवून घेतलं. आणि हे सगळं आश्चर्याचं म्हणजे टेलिफोनिकलीच झालं. माझी खूप जवळची मैत्रीणच होती ती, त्याच्यामुळे ते टेलिफोनिकली करावं लागलं, कारण ती इथे नव्हती नागपुरात, त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर म्हणजे तोपर्यंत तिला मिल्क प्रोडक्शन पण हॅम्पर होऊन गेलं होतं त्याच्यामुळे तिचं. आणि बाळाला सगळं हे चालू करून दिलं होतं. या सगळ्या माध्यमातून आपल्या सत्वावजय चिकित्सेच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून जवळपास एक 15 दिवस ते 20 दिवसामध्ये ती नॉर्मलला आली बऱ्यापैकी. आणि बाळाला व्यवस्थित घेऊ लागली. म्हणजे हे केल्यानंतर ती एक दिवस खूप रडली, खूप रडली की काय तुला. आणि ती पहिले सांगे ना की खूप जास्ती फायनान्शियल स्ट्रेस होता त्यांना. आणि त्या डिलिव्हरीचा जो खर्च झाला त्याच्यामुळे ते अजून खूप कर्जामध्ये जावं लागलं वगैरे वगैरे सगळा विषय. तर ती खूप रडली, मोकळी झाली. आणि त्याच्यानंतर आता 1 वर्षाचं बेबी झालंय, हेल्दी बेबी आहे. आणि ती पण व्यवस्थित आहे आता. तर याचा सत्वावजय चिकित्सेच्या आपल्या माध्यमातून तिला चांगला फायदा झाला. एक मला सांगावं असं वाटलं आजच्या या विषयाला अनुसरून म्हणून. थँक्यू डॉक्टर. इथे काही पुरुष सहभागी झालेले आहेत आणि चॅटमध्ये एक मेसेज आलेला आहे अश्विनी मॅडमचा. सर, एनी एक्सपिरियन्स अबाउट मॅन गोइंग थ्रू प्रेग्नन्सी एक्सपिरियन्स विथ वुमन? वी आर ओनली टॉकिंग अबाउट वुमन हियर, इवन मेन गो थ्रू चॅलेंजेस. एनी सच एक्सपिरियन्स वुड बी हेल्पफुल. तर असा कोणाला पुरुषाला एखादा अनुभव किंवा तुम्हाला वैद्यांच्या दृष्टीनं बायकोच्या प्रेग्नन्सीमुळे किंवा बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या बाबांना असा काही त्रास झाला, अँझायटी, डिप्रेशन, असं कोणाचा अनुभव असेल तर अवश्य शेअर करू शकता. या आत्ताच्या माझ्या केसमध्ये सर मला दोघांचंही करावं लागलं होतं. हा, कारण ती अक्षरशः म्हणजे खूपच क्रिटिकल कंडिशन मधनं बाहेर आली होती. त्याच्यामुळे तिचा नवरा पण खूप हवालदिल होऊन गेला होता. त्याच्यामुळे त्याचं पण काउन्सिलिंग केलेलं आहे आणि तिचं पण केलेलं आहे त्या याच्यामध्ये. म्हणजे येण्याचं, त्या बाळाच्या येण्याचं स्वागत करावं की हिच्या तब्येतीचं दुःख करावं, असं सगळ्या कॉम्प्लेक्स मध्ये होते दोघंही. बरोबर. त्याच्यामुळे मला त्यांचं पण म्हणजे तिच्या नवऱ्याचं पण काउन्सिलिंग केलं होतं या काळामध्ये. छान छान.
डॉक्टर रोहिणी, तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन केलेलं आहे. तुमची स्लाइड्स खूप छान आहेत. त्यामध्ये तुम्ही पंचकोश याचाही उल्लेख केला, बेबी ब्लूज आणि पोस्टपार्टम डिप्रेशन यामधला फरक सांगितला. आणि हे सगळे विषय हे अधिकाधिक वैद्यांपर्यंत आपण पोहोचवणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांच्या मार्फतच आपण हे समाजापर्यंत पोहोचवू शकू. जशी शरीराची काळजी घ्यायला हवी गर्भधारणा झाली की, हे आता समाज बऱ्यापैकी मान्य करतो. पण त्यावेळी शरीरात जे काही बदल होतात, हार्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे मनाची अवस्था सुद्धा बदलत असते. आणि त्यासाठी सुद्धा काही वेगळं लक्ष द्यायला हवं, काही एक्सरसाइज करायला हवे, याचं भान अजून समाजाला नाही आहे. ते आपण वाढवूया. माझ्याकडे अशा काही केसेस येतात, जसं आता डॉक्टर मालपेकर यांनी एक केस सांगितली, तशी मी एक केस सांगून आजच्या कार्यक्रमाचा या सेशनचा समारोप करतो. की ती माझ्याकडे केस म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन आपण जसं म्हणू शकतो, तर त्या डिप्रेशनला जोडून ओसीडी सुद्धा असू शकतो. तिला असा सतत मनात विचार असा यायचा की मीच माझ्या बाळाला काहीतरी इजा करेन, आणि म्हणून त्या स्त्रीनं घरातली सगळी जी काही धारदार हत्यारं होती, मग स्वयंपाकघरातली सुरी, कात्री, इतर जी जी काही धारदार हत्यारं, ती सगळी ती स्वतः लपवून ठेवायची. कारण ती जर उघड दिसली तर नकळत त्या हत्यारानं मी माझ्या बाळाला काहीतरी इजा करेन असाच विचार तिच्या मनात सतत राहायचा. आणि त्यामुळे तिला अँझायटी निर्माण व्हायची, आणि त्या अँझायटीवर उपाय म्हणून ती ती हत्यारं जी आहेत ती सगळी लपवून ठेवायची. आणि घरातल्या सगळ्यांनाच, बाकीच्यांना हे सगळं तिचं वागणं हे वेडसरपणाचं वाटायचं. अशी काही वागते आहे. म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर हा सुद्धा पोस्टपार्टम हार्मोनल चेंजेस जे काही आहेत आणि त्यामुळे जी काही अँझायटी निर्माण होते त्यामुळे होऊ शकतो. आणि याबद्दलचं भान अतिशय सुशिक्षित समाजामध्ये देखील नाही आहे. त्या घरातल्या माणसांना हिचं हे सगळं वागणं हे अतिशय वेडसरपणाचं वाटू लागलं होतं. पण हा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर होती सत्वावजय चिकित्सा, म्हणजे विचार येणं आणि विचार करणं यातला फरक. मन अस्वस्थ झालं की शरीराकडे लक्ष देणं, शरीरात जे काही बदल होतात त्यांचा स्वीकार करणं, हे ज्यावेळी ती स्त्री हळूहळू करू लागली त्यानंतर तिची अँझायटी कमी झाली. आणि हे जे तिचं अशा पद्धतीचं बिहेवियर होतं, जे कंपल्सिव्ह बिहेवियर होतं, हे चुकीचं आहे हे तिला पटत होतं, तरी देखील तिच्या मनात जी अँझायटी निर्माण व्हायची त्यामुळे ती हे वर्तन करत होती, ते हळूहळू कमी झालं. मला वाटतं की प्रेग्नन्सी आणि गर्भधारणा हे जसं आता 2 वर्षाचा कालावधी समजा असेल, 9 महिने प्रेग्नन्सीचा कालावधी आणि नंतरचा वर्ष 1.5 वर्षाचा कालावधी, या काळामध्ये एकूणच सत्वावधी चिकित्सेची खूप आवश्यकता आहे. आणि त्यामुळे आपण सर्व वैद्य, डॉक्टर, माइंडफुलनेस थेरपिस्ट यांनी या विषयात सुद्धा अधिक लक्ष घालायला हवं. आणि केवळ शरीराची काळजी न घेता, आणि गर्भसंस्कार आता रूढ होत आहेत ज्यामध्ये गर्भावर संस्कार हे महत्वाचं ध्येय असतं, पण त्याचबरोबर मनावर. गर्भिणी मातेचं मानसिक संतुलन हे देखील एक महत्वाचं ध्येय गर्भसंस्कार मध्ये देखील समाविष्ट करायला हवं. त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत राहूया. सर, डॉक्टर रोहित. हा. एक्सक्यूज मी सर, मला एक अनुभव माझा वेगळा शेअर करायचा आहे. आता माझा मुलगा 20 वर्षांचा आहे. मी जेव्हा ही सत्वावजय चिकित्सा सुरू केली, आता 2 वर्ष झाली सर, माझ्या मुलाला पण एन्झायटी, भीती ह्याचा त्रास आहे. आणि ह्या हॉलिडेला जेव्हा तो इथे आला होता माझ्या बरोबर इथे राहायला, तेव्हा आम्ही असंच एक क्वेश्चनेअर सॉल्व्ह करत होतो की भीती, एन्झायटी असली तर तुझ्यात किती आहे ह्याचा आम्ही दोघं जेव्हा शेअर करत होतो, तेव्हा मी त्याच्याकडे सर हे पण बोलले आणि मला ते तेव्हा आठवलं की माझ्या प्रेग्नन्सीमध्ये, आता याला 20 वर्ष झाली, माझा मुलगा आता 21 वर्षांचा आहे. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मी जेव्हा इथे गोव्यात आले राहायला,
म्हणजे मी एक्सपेक्टेड होते मध्ये असतानाच. मग मी एका महिन्याने इथे आले गोव्याला. गोव्यात आले तर आमच्या घरात मी एकटी, माझ्या बरोबर सासूबाई आणि दीर असायचा. आणि ही जी आमची इथे आता कॉलनी आहे ना, तिथे तेव्हा खूप चोऱ्या माऱ्या व्हायला सुरुवात झाली होती सर. घरफोडी व्हायची. आणि मला तेव्हा ह्याची एवढी भीती वाटायची. मला रात्री सारखी नीट झोप लागत नव्हती. मी एकसारखी उठून उठून दरवाजा चेक करायचे. आता जर मी हे सांगते ना हा अनुभव, तेव्हा सुद्धा हे बघ मला थोडं स्टेमरिंग होतं. परत मला ते कळतं की मी ह्यातून मी अजून जाते की काय, असंच मला आता हे होतं सर. सर्व संवेदना मला माझ्या शरीरावर जाणवतात. आणि मग हे मी तेव्हा कुणाशी बोलू शकले नाही, कारण मला डॉक्टरनी सजेस्ट केलेलं की थोडं वर्षानंतर तुला प्रेग्नन्सी आली आहे, त्यामुळे तू माहेरी जाऊ शकत नाही. माझे मिस्टर तेव्हा इथे माझ्या बरोबर राहत नव्हते, ते परदेशात होते. आणि मग माझ्या बहिणी माझ्या बरोबर इथे येऊन सोबतीला राहायला लागल्या. पण त्या सुद्धा माझ्याहून एजने कमी होत्या. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे पण हे काही शेअर करू शकत नव्हते सर, की मला काय नक्की होतं, मला कशाची भीती वाटते किंवा काहीच मी शेअर करू शकत नव्हते. पण ना मला कळत होतं की ह्याचा काहीतरी माझ्या बाळावर परिणाम होऊ शकतो. पण आता तुम्ही जसं म्हणालात की जेव्हा आम्ही गायनेककडे जातो, बायका प्रेग्नन्सी एक्सपेक्टेड असतो तेव्हा तेव्हा शरीराला तुम्ही गोळ्या देता, सगळं होतं सर. फॉलिक ऍसिड आणि सगळं देतात, वेट चेक करतात, सगळं चेक करतात. पण तुला ह्या प्रेग्नन्सी मध्ये आणि काही काउन्सिलिंगची वगैरे गरज आहे का? आता मी हे 20 वर्षापूर्वीच बोलते सर, तेव्हा एवढा अवेअरनेस पण नव्हता. पण आता मला ते वाटायला लागलं. आणि मी आता माझ्या मुलाकडे पण हे जेव्हा मी शेअर केलं ना, तेव्हा मला हे वाटलं की साहिल, हे असू शकतं की मे बी त्या प्रेग्नन्सीच्या वेळेला जी भीती माझ्यामध्ये होती ती तुझ्यात पास ऑन झाली असेल, एन्झायटी आणि भीती दोन्ही. आणि ना सर हे मला हा प्रोसेस एकदा तुम्हाला विचारायचाच होता, की मी त्याला म्हटलं की साहिल, आता आम्ही दोघंही बसूया मेडिटेशन साठी. आणि आम्ही असं मेडिटेशन, कल्पना दर्शन ध्यान करूया की मी प्रेग्नंट आहे, तू माझ्या गर्भात वाढतोय, छोटं बाळ आहे, मी इथे घरात एकटीच आहे, मी खोलीत झोपले आहे. आणि इथे ते तसंच सिच्युएशन सध्या चालू आहे की आसपास घरं नाहीत, चोऱ्या माऱ्या होत आहेत. आणि मी त्या फेज मधून जाते. आय एम फिलिंग ऑल दॅट व्हायब्रेशन राईट नाव. आता मी हे तुम्हाला सांगितल्यावर मी जरा कूल डाऊन झाले सर, काम डाऊन झाले. हे मी जेव्हा साहिलकडे पण बोलत होते, माझ्या मुलाकडे, तेव्हा पण मला असंच एन्शियस वाटत होतं. आणि पण मी जेव्हा त्याच्याशी बोलले आणि मी डोळे मिटून तो सगळा अनुभव परत घेतला सर, की मी प्रेग्नंट आहे आणि मी ह्याच्यातून जाते आहे आणि मला हे सगळं फील होतं. मग त्याच्यानंतर तुम्ही जे आम्हाला सांगितलं होतं की डीप ब्रिदिंग करायचं वगैरे, ते नंतर मी त्याच्याशी दोघं आम्ही बसून ते आम्ही केलं. सो वॉज दॅट प्रोसेस राईट व्हॉट आय डीड? करेक्ट करेक्ट. सो आता तुम्ही आत्ता सुद्धा तुम्हाला बोलताना जर आत्ता सुद्धा असं काही व्हायब्रेशन शरीरात जाणवत असेल तर हो हाच सराव तुम्ही पुढे काही काळ करा, की आता जसं तुम्ही म्हणालात व्हिज्युअलायझेशन तुम्ही केलं हो. तसंच करायचं. हम्म. आणि त्यावेळी शरीरात जे काही बदल होतात, हम्म. व्हायब्रेशन जाणवतात किंवा काही छातीत धडधड जाणवते, हो. त्याकडे लक्ष द्यायचं आणि ते ऍक्सेप्ट करायचं काही काळ तरी. आणि येस. याचा शेवट करताना डीप ब्रिदिंग हम्म. करायचं, दीर्घ श्वसन करायचं, की ज्यामुळे त्या ज्या काही संवेदना निर्माण झालेल्या असतील त्या जर हम्म. आपोआप कमी झाल्या नाहीत तर हम्म. दीर्घ श्वसन केलं की त्या हम्म. संवेदना हळूहळू शांत होतात. हम्म. जेवढा वेळ आहे तेवढा वेळ आधी त्या हो संवेदना सर. जाणून त्या स्वीकारत राहण्याचा सराव केला तर तुमच्यावर हा जो ट्रॉमा आहे, हा. म्हणजे आता तुम्ही सांगताना सुद्धा जर आता शरीरात संवेदना तुम्हाला जाणवत असतील हो. तर शरीरामध्ये त्याच्या स्मृती अजून साठलेल्या आहेत आणि हा. त्या तुम्हाला स्वच्छ करायला हव्यात. त्यासाठी हा सराव तुम्ही पुढील काही दिवस तरी करत राहा. ओके सर, धन्यवाद.
मला हे एक धन्यवाद. दिवस तुमच्याकडे शेअर करायचं होतं. आज हा धन्यवाद. चान्स चांगला मिळाला. छान धन्यवाद छान. सर. हा, येस. आणि त्यामुळे ह्याचा जो अवेअरनेस आहे हा सर्व समाजामध्ये वाढवणं खूप आवश्यक व्हायला आहे. पाहिजे. कारण नाहीतर आता बरोबर. जसं आपण सर्वांनी बघितलं, डॉक्टर मेधा बोलल्या की एकूणच स्ट्रेसचा तणाव स्त्रियांवर असतो, आणि तो जर तणाव असेल तर पुढची पिढी जी मुलं निर्माण होणार आहेत ती जन्मापासूनच अँक्झियस असू शकतात. इंटरेस्ट असणार. हो आणि सर. ती जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला यामध्ये अधिकाधिक रस घेऊन याची माहिती आधी लोकांपर्यंत पोचवायला हवी. कारण प्रेग्नंट स्त्रिया लगेच हा सगळा सराव करतील असं नाही. त्यांना शरीरात त्रास होत असतात आणि त्यामुळे शरीरातले त्रास दूर करण्यासाठी औषधं घेणं ही अधिक प्रायोरिटी असतेच. पण आपण जर हे सांगितलं की तू जर अधिक अस्वस्थ राहिली, भीती, चिंता, उदासी राहिली तर तुझ्या बाळावर सुद्धा दुष्परिणाम होऊ शकतात, आणि ते दुष्परिणाम टाळण्यासाठी तुला हा सराव करायला हवा. तर ते मातेचं हृदय या सरावाला तयार होईल असं मला वाटतं. आणि त्यामुळे आपण सर्वांनी मिळून याचा तर अवेअरनेस वाढवण्याचा प्रयत्न करूया. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की हो. पोस्टपार्टमचा पिरियड असतो ना, तो किती वेळ असतो? म्हणजे आफ्टर डिलिव्हरी 1-2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, किती? का आपण ठरवू तसं? हा, डॉक्टर काय रोहिणी तुम्ही. डेफिनेशन? हं. पोस्टपार्टमचा जो पिरियड असतो म्हणजे मेनली जी म्हणजे प्रसूतीनंतर जी स्त्रीने काळजी घ्यायला पाहिजे तर ती 40 दिवस काळजी स्वतः घ्यायला पाहिजे. पण 6 महिने तरी हा पोस्टपार्टम पिरियड असतो. ओके. हो. फक्त 6 महिने का? हा, जोपर्यंत ओके. ब्रेस्ट फिडिंग करताय तोपर्यंत न्यूट्रिशनल तर काळजी घ्यायलाच पाहिजे. पण सहा ओके. महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग असते, त्यामुळे 6 महिने पोस्टपार्टम पिरियड हा आहे. अच्छा. मला थोडं वेगळं वाटतं ऍक्च्युली. हा तर हा. हं. पिरियड ठीक आहे, आपल्याला काळजी घ्यायची आहे. मी मेडिकल स्टुडंट नाहीये, पण मी एक गोष्ट क्लिअर करते की आफ्टर बर्थ ऑफ अ चाइल्ड ना, गोल्स ऑफ रिलेशन चेंज होतात कधी कधी. आता मी वर्किंग लेडी आहे, तर वर्किंग लेडी असल्यामुळे मला जेव्हा प्रेग्नन्सी राहिली तेव्हा बरेचसे चॅलेंजेस होते. खूप उलटी होत होती बऱ्याचदा. माझा बिझनेस डेव्हलपमेंटचा प्रोफाईल असल्यामुळे ट्रॅव्हलिंग बंद झालं. जॉबही सोडावा लागला कारण की कंपनी मला 6 महिन्याची प्रेग्नन्सी लीव्ह देऊ इच्छित नव्हती, कारण की कामच नाही माझ्याकडे दुसरं काही. तर मला घरी बसावं लागलं होतं. त्याच्यानंतर 3ऱ्या महिन्यातच मला कुत्रंही चावलं होतं. कुठलाही डॉक्टर मला इंजेक्शन द्यायला तयार नव्हता. लीलावतीमध्ये जाऊन थोडंसं विचारलं, मग त्या डॉक्टरांनी, एका MD डॉक्टरांनी हे केलं की ठीक आहे, देऊ शकतो आपण, असं काय पण चावू शकतं, त्यामुळे प्रेग्नंट लेडीला इंजेक्शन देऊ शकतो. सापही चावू शकतो, मंकी चावू शकतो, काही चावू शकतं, तसं काही हे नाहीये. कुत्रं चावलं होतं मला, जर्मन शेपर्ड. त्यामुळे मी ते 3-4 महिने ना, नेक्स्ट सोनोग्राफी होत नाही तोपर्यंत मला टेन्शन राहिलं होतं की काय होत असेल, त्या बाळाची ग्रोथ काय होत असेल का नाही होत असेल. रात्री मी रडत होते आणि तेव्हा माझ्याकडे माइंडफुलनेस नव्हतं. पण पॉझिटिव्हली मी हेच सांगायची की नाही, ते जे काय बाळ आहे ते व्यवस्थित ग्रो करतंय. आणि तिसरं म्हणजे जस्ट काही 2-3च दिवसापूर्वी सोनोग्राफी होणार होती. त्याच्या अगोदर माझी एक US ची एक फ्रेंड आहे, ती डॉक्टरच आहे. ती म्हणाली, आम्ही जेव्हा तिथे वॉकला जातो US मध्ये, तिथे काय पण चावतं. तिथल्या मेडिकल ह्याच्यामध्ये काही बऱ्याच प्रेग्नंट लेडीजना काही चावतं, तर असं काय हे नाहीये, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही, त्याचा प्रेग्नन्सीवर काही इफेक्ट होत नाही. हे झाल्यानंतर 5व्या का 6व्या महिन्यात बिल्डिंगला आग लागलेली. 13व्या माळ्यावर, मी 19व्या माळ्यावर होती. तिथून खाली उतरणं म्हणजे मला परत तोच प्रश्न की अरे यार, हे काय आता दुसरं आणखीन दुसरी सोनोग्राफी होईल तेव्हा समजेल की काय होत, म्हणजे व्यवस्थित आहे ना सगळं. उतरावं लागलं होतं मला. तर हे झालं, पण धाडशीपणे सगळं व्यवस्थित झालं. पण मी एक गोष्ट मला प्रत्येक वेळी त्रास देत होती की मला जॉब सोडावा लागला या बाबतीत. आणि मी काही करू शकत नाही. आय एम डिपेंडंट ऑन माय हजबंड आणि बाकीचे लोक सगळे. म्हणून मी दुसरं काहीतरी सुरू केलं होतं त्याच कालावधीमध्ये. मी ट्युशन घ्यायची असं छंद म्हणून. डॉक्टर शेवटी मला म्हणाले, तुम्ही भरपूरच काय काय करताय, करू नका. खूप व्यायाम पण करताय, खूप क्लासेस वगैरे घेताय, काय काय करताय, नका करू तसं काही, आराम करा थोडं. हे झालं. आणि त्याच्यानंतर शेवटी रिलेशनशिप गोल असे झाले की
मदर इन लॉ असते, तिला असं वाटतं की आता काय सून आपली कुठे जात नाही आणि ती आपल्यावर डिपेंडंट आहे, तिचा जॉबही नाहीये, एव्हरीथिंग शी विल बी अंडर आवर कंट्रोल. हजबंडला पण त्याचप्रमाणे संस्कार दिले जातात की नाही, शी विल बी अंडर कंट्रोल. आता ती मदर इन लॉच्या घरी एकही बहीण नाहीये, 2 पिढ्यांमध्ये मुलगी नाहीये, सगळी मुलंच मुलं आहेत. त्यामुळे त्यांना हे कळत नाही की लेडीज कुठल्या कुठल्या प्रोसेसमधून जाते. ती स्वतःहून ती लेडी आहे तरी सुद्धा ह्या केसेस झाल्या आणि आय वॉज टेकन लिटरली फॉर ग्रांटेड. मग कोविड स्टार्ट झाला, 3 वर्षाचा मुलगा झाला, त्यावेळेस कोविड स्टार्ट झाला, जॉब नव्हता, सुटला, म्हणजे धरला होता परत सुटला तो, कोविडमुळे सोडावा लागला. मग परत तोच प्रश्न की आय एम डिपेंडंट ऑन हजबंड, हजबंड इज नॉट टेकिंग केअर ऑफ मी आणि आय एम कम्प्लिटली डिपेंडंट. तर या गोष्टीमध्ये मला कुठेतरी त्रासच होत होता, कारण की ती समोरची पण व्यक्ती ग्रँटेड धरत असते की नाही हा ही आता कुठे जाते, कसंही वागलं तरी चालतं, आपण काय, ही नाही कुठे जाणार. आणि आई पण त्यांची अशीच हाच विचार करत होती. तेव्हा मला खूप त्रास झाला. मला तेव्हा माइंडफुलनेस जवळजवळ आय थिंक आईने सुरुवात केली होती माझ्या सरांबरोबर, नंतर मग मी स्टार्ट केलं. त्याच्या अगोदर माझ्याकडे होते पॉझिटिव्ह अफर्मेशन्स वगैरे करायचे मी, पण मला अश्वगंधा घेतल्याशिवाय झोप येत नव्हती रात्रीची. आणि त्याच्यानंतर मग सरांचं जेव्हा चालू झालं ना सेशन, तेव्हापासून आतापर्यंत नो स्टॉप. पण जेव्हा जेव्हा हा प्रसंग आठवतो तेव्हा तेव्हा मला असं वाटतं मी एकटी पडली आणि हा अगदी असं मॅडम, वाटतं. तर आता तुम्ही सुद्धा हा सराव करा. आता तुम्ही जे काही सगळं सांगितलं हम्म. याचे विचार तुमच्या मनात ज्यावेळी येतात अजूनही आहेत. त्यावेळी आता हे विचार करत राहायचं नाही. हे विचार जेवढे तुम्ही करत राहाल पुन्हा, म्हणजे या सगळ्या आठवणींचे विचार करत राहाल, तेवढं आत्ता परत तुमचं मन हे अधिकाधिक अस्वस्थ होत राहील, तेवढा शरीरावर परिणाम होईल आणि त्याचा शरीरावर दुष्परिणाम होईल. आता हे विचार जरी आले मनात तरी त्यावेळी यावर हाच विचार करत राहायचं नाहीये, हे भान ठेवायचं आणि वर्तमान क्षणात लक्ष देत राहण्याचा प्रयत्न करायचा. हम्म. हा नाही पण सराव आता तुम्ही अधिकाधिक करा. याला जोडून तुमच्या मनात काही प्रश्न असेल स्पेसिफिक तर विचारा. हा प्रसंग तुमचं सांगितला मी. आत्ताचा जो हे सगळे जे अनुभव आहेत हे हम्म. बेसिकली फ्रस्ट्रेशन, हा तणाव आहे तुमच्यावर, म्हणजे त्यावेळी होता, हम्म. आणि त्याचे परिणाम म्हणून शरीरावर, मनावर आणि त्याचमुळे गर्भावर सुद्धा काही ना काही परिणाम होत असतात. या संदर्भात भविष्याच्या दृष्टीनं तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर विचारा. नाही आता मला असं वाटतं की तुमचं माइंडफुलनेस मी प्रॅक्टिस करते बरेच वर्ष झालं आता, त्यामुळे हम्म. मला खूप त्रास होत नाही. पण छान. तर आता हे माणसांचं ज्यावेळी तुम्ही व्यक्तींचं आठवाल, नाही, हे आता हे जे आठवतं, सगळ्या जेव्हा हे कालावधी, आठवतं तेव्हा त्रास हो होतो. हा. बरोबर, तर ज्यावेळी हे आठवेल, मनात हे सगळे विचार येतील, त्यावेळी असेच विचार करत न राहता शरीरावर लक्ष देणं. आणि त्यावेळी जसं आता मी सुजाता मॅडमना सांगितलं की त्यावेळी त्यांना जसं शरीरात व्हायब्रेशन जाणवतात, तसं ज्यावेळी या आठवणी येतात त्यावेळी तुम्हाला शरीरात काही बदल जाणवतात का? जर जाणवत धडधडायचं मला नसतील, आधी, थोडं हा, आधी धडधडायचं, आता कमी धडधडतं, कारण छान की छान. तर जे काही कमी प्रॅक्टिस आहे. धडधडत आहे त्याकडे लक्ष द्यायचं आणि हाच विचार करत राहायचं नाही. हा विचार पुन्हा पुन्हा करत राहणं म्हणजे तो संस्कार पुन्हा तुम्ही अधिकाधिक दृढ करत असतात. ती मेंदूतली फाईल ही अधिकाधिक प्रॉमिनंट करत असतात आणि तेवढे हे विचार पुन्हा पुन्हा येत राहतील. आता आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे. भूतकाळात जे काही घडून गेलं त्याचा स्वीकार करायचा आहे. आणि हम्म. त्यामुळे ज्या ज्यावेळी हे मनात हे विचार येतील त्या त्यावेळी शरीराकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. हम्म. सर, आणि एक प्रश्न विचारायचा होता हम्म. की आम्ही जेव्हा हे माइंडफुलनेस प्रॅक्टिस करतो, जसं आता ह्या जाधव मॅडमनी म्हटलं ना की हे सगळे कोश असतात, तर या माइंडफुलनेस प्रॅक्टिसने हे कोश ओपन होतात असं काही असतं का, लाईक लेयर्स हा, तर या कुठल्या? कोश विषयी माझा एक व्हिडिओ आहे, तुम्ही शेअर करेन. ओके, चालेल. पंचकोश म्हणून जी कल्पना आहे, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, हम्म. विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हो. तर आता डॉक्टर रोहिणी यांनी
त्याचा उल्लेख केलेला आहे. आपण हो. मुख्यतः मनोमय कोशापर्यंत यामधून आपण काम करणं खूप महत्वाचं आहे. हम्म. विज्ञानमय कोश हा अधिक खोल पातळीवर आहे. आपण त्याला असं म्हणू कॉन्शियसनेस लेवलला, म्हणजे परसेप्शन आणि कॉग्निशन यातला जो फरक आहे तो विज्ञानमय कोश आहे असं मला वाटतं. म्हणजे कानावर आवाज पडला आणि तो आवाज कसला आहे हे आपण ओळखतो, म्हणजे कॉग्निशन. आणि कॉग्निशन. परसेप्शन म्हणजे केवळ आवाज आहे हे भान. तर हे सराव म्हणून आपण सर्वांनीच अवश्य त्या कोशापर्यंत पोचायला हवं. पण त्यातली जी काही विकृती आहे ती मनोमय कोशापर्यंत आपण या सगळ्या थेरपीनं जी मनोमय कोशापर्यंतच्या ज्या काही विकृती आहेत त्या दूर करू शकतो. आणि डॉक्टर रोहिणी, तुम्ही याबद्दल अधिक सविस्तर अवश्य मांडणी करा. तुम्ही खूप छान पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केलेलं आहे, ज्यामध्ये आधुनिक विज्ञान आणि पंचकोश सारख्या कल्पना, आयुर्वेदातलं संकल्पना याचं खूप छान संतुलन तुम्ही साधलेलं आहे. खूप 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 अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद सर. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. यातून मलाही शिकायला मिळालं. छान छान. आता मीटिंग संपवू शकतात. ऑल द बेस्ट. धन्यवाद. गुड नाईट सर. थँक्यू.